तुम्ही जनगर्जना ढोल पथक इथे एस्टॅब्लिश केलं. किती वर्ष झाली? 2016 मध्ये सुरू केलं. अच्छा. तर म्हणजे आता किती 8-7 वर्ष झाली. म्हणजे मराठी संमेलनाच्या निमित्ताने आम्ही सुरू केलं होतं. अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन जे झालं होतं 2016 साली मेलबर्न. त्या निमित्ताने सुरू केलं. असं फक्त एखाद्या इव्हेंट पुरतं करावं, ढोल वाजवावा असं न राहता नंतर त्याची पुढे अजून मोठा ग्रुप तयार होत गेला आणि इट्स अ फॉर्मली रन ऑर्गनायझेशन. हो. मी आता त्याच्यामागची थोडी स्टोरी सांगतो मी. जनगर्जना कसं काय सुरू झालं आणि कसं सुरू झालं ते. तर बेसिकली पुण्यात असताना मी स्वतः आणि माझा भाऊ आम्ही पथकामध्ये वाजवायचो. म्हणजे आम्ही एका वेळेस कमीत कमी दिवसाला 3 गणपतीच्या वेळेला ढोल वाजवलाय. म्हणजे आम्ही दुपारी सुरू करायचो 12 कसब्याबरोबर आणि सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबरोबर ढोल संपवायचो. आणि इथं आल्यावर म्हटलं काहीतरी युनिक पाहिजे आपल्या इथे. कारण नाटकं होतात, गाण्यांचे प्रोग्राम होतात, बॉलिवूड प्रोग्राम होतात, पिक्चर्स येतात, पण ढोल पथक मी इथं बघितलं नव्हतं. आणि दॅट्स वेअर आय स्टार्टेड थिंकिंग काहीतरी आपल्याला युनिक करता येईल का. आणि म्हटलं मग आमच्या अर्धांगिनीशी आम्ही बोललो, म्हटलं माझी अशी आयडिया आहे, तुला काय वाटतं? ती म्हटली इट्स अ गुड आयडिया. आणि माझा तेव्हा नेमका पुतणे इथं आला होता, पराग जो आता इथं आहे त्याच्याशी पण बोललो, कारण तो पण पथकात वाजवायचा तिथे. म्हटलं आता आम्ही प्रयत्न करतो की आम्हाला कुणाची मदत मिळेल का, की पुण्यातलं ढोल पथक जसं आता सिडनीमध्ये आहे शिवगर्जना किंवा असे लोक जे हेल्प करतात त्यांना फॉर्म करायला, आम्ही प्रयत्न करत होतो पण आम्हाला तेवढं काही ते पटकन टर्नआउट मिळायला तयार नाही. मग म्हटलं आपण स्वतःचं का करू नये. आणि तेव्हा ते सुरू झालं की आपण स्वतःचं करायचं पथक. त्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या. मग आता ढोल आणायचे कसे, मग आपली मराठीच लोक, म्हणजे आता जसं तुम्ही बघितलं अतुल मीठ सागर आहे ज्याच्या कंपनीचे शिपमेंट आहे, मग त्याच्यावर आम्ही ढोल मागवले. मग सगळं 7-8 ढोल आले. मग आता प्रॅक्टिस कुठं करायची हा पुढचा प्रश्न. म्हणून आम्ही मग पार्क मध्ये प्रॅक्टिसला गेलो आपल्या इथे. लोकांच्या भुवयाने उंचवल्या आजूबाजूला. नाही भुवया काय हाकलून लावलं. म्हणजे आमच्या काउन्सिलची लोक आली सांगायला मला की इथं अलाउड नाहीये, पक्ष्यांना त्रास होतो, पोलीस येऊन गेले. असं करून तिथनं आम्हाला आमचं बोडा विस्तार बांधावं लागलं सगळं. म्हटलं काय करणार. मग तिथनं मग शेवटी लाऊड हॉल शोधायला सुरुवात केली आम्ही. आणि नाव वी गॉट अ लाऊड हॉल वेअर वी प्रॅक्टिस इन क्रॅनबर्न. आणि केसी काउन्सिलमुळे आम्हाला त्यामुळे बरंच मदत होते तिथे. पहिल्यांदा कसं झालं की लोक जी आली ते 4-5 मेन लोक होती, त्यांना आम्ही शिकवलं. मग असं थोडं हळूहळू वाढत गेलं. मग आता शिल्पा हिनी ढोल कधी वाजवला नव्हता. मग तू तुझा प्रेफरन्स काय, ढोल ताशा? ढोल. तर ती शिकली. मग त्यामुळे अजून बायका जॉईन झाल्या ग्रुपमध्ये, मुली आल्या. असं करत करत तो ग्रुप वाढत गेला. आणि जो आता जवळजवळ एक साधारणपणे 70-80 लोकांचा ग्रुप आहे. आणि फक्त महाराष्ट्रीयन आहे तसं नाही, नॉन महाराष्ट्रीयन. ढोलाचे कार्यक्रम मराठी किंवा आपल्या महाराष्ट्रीयन फंक्शन्स पेक्षा बाहेरच्या फंक्शन्स मध्ये सुद्धा, बंगाल्यांकडे किंवा हैदराबादी ते बतकम्मा असतात तिथे, अशा बऱ्याच गुजराती गरब्याला, असं बऱ्याच ठिकाणी ढोल. इव्हन कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये सुद्धा, कॉमनवेल्थ बँकेच्या इव्हेंट मध्ये, मुंबई परेड मध्ये वाजवलेला आहे. असं सो इट्स स्प्रेडिंग आउट ऑफ महाराष्ट्र एज वेल. म्हणजे सगळ्या आपण तू बघितलं असेल, आपण एमसीजी ला वाजवतो, इंडियाचा T20 ला वाजवतो. क्रिकेटची पंढरी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड एमसीजी ला सुद्धा परफॉर्म केलेली मंडळी आपल्याकडे आलेली आहेत. आणि हे वाढत चाललंय. आता यंग जनरेशन ऍड होती आमच्याकडे. आता नवीन बरीच मुलं जी आली, स्टुडंट लोक ते येतात, ते जॉईन करतात. आणि कसं होतं ह्यातनं फक्त ढोल असं हे राहत नाही. मग इट्स अ फॅमिली.